केंद्र सरकारने दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू केली। मात्र या प्रक्रियेमध्ये जाती संदर्भात माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीये, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्वे येथील कार्यक्रमात त्यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूक महामार्गावर उद्या वाहतूक बंद राहणारे। वाकडी बारव ते पंचवटी असा गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असल्याने मेन रोड परिसरामध्ये वाहनांना प्रवेश बंदी असेल। रेशनच्या तांदळामध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये समोर आला। यशवंतनगर येथील रेशन दुकानातील हा सगळा प्रकार असून ग्राहक सीमा पाटील यांनी रेशन दुकानदाराला या संदर्भात जाबही विचारलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। एका ज्येष्ठ मंत्र्याकडून शेतकरी कर्जमाफीचे संकेत देण्यात आले। कर्जमाफीचा निर्णय सरकारच्या अजेंड्यावर असल्याची माहिती आहे। बीडच्या गेवराईमध्ये 18 तलवारी जप्त करत आरोपीला पोलिसांनी अटक केली। पाडळशिंगी टोल नाक्याजवळील हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली असून अधिकचा तपास सुरू आहे। अमरावतीमधील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आलं। डेंग्यू बाधित रुग्णांवर जमिनीवर उपचार करण्याची वेळ आली तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड, ओडिशा आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। 12,460 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी ते करतील, तर 3 राज्यांचा 3 दिवसीय दौरा आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या व्हिजन वरळीचा आज शुभारंभ पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते जांभोरी मैदान येथे हा शुभारंभ पार पडणार आहे। चिंचपोकलीचा चिंतामणीची विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी आज संध्याकाळी 6 वाजता चरणस्पर्श दर्शन बंद होणार आहे, तर रात्री 12 वाजता मुखदर्शन देखील बंद करण्यात येणार आहे। राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार असून कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्याची मागणी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढून करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 12 वाजता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत। तसंच दर्शनाच्या शेवटच्या दिवशी देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। अकोला शहरामध्ये आज पोलिसांनी ईद आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन केलं। नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पथसंचलन करण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता पुण्याच्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे। पारंपरिक मराठमोळ्या वातावरणामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले असून मानाच्या गणपती मंडळांची पथकं निश्चित झालेली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी 21 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत वाहनं जप्त केली, तर पोलिसांनी 335 वाहन चालकांची तपासणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।